हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण पाहणार आहे एकदम अस्सल गावठी पद्धतीने मटण रस्सा, तेही गॅसवर. अगदी चुलीवरची चव आता गॅसवर. अगदी घरच्या साहित्यापासून आणि झटपट होणारं, अगदी हॉटेलच्या चवीसारखं, ते पण कमी मसाल्यामध्ये. तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता खूप सारे असे उपवास पण होऊन गेले आणि श्रावण लागण्याच्या अगोदर असा मटण रस्सा एकदा नक्की ट्राय करा. तर अगोदर आपण इथं 1 किलो मटण आणलं होतं. त्याला व्यवस्थित स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलं. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सूप पण, मटणाचं सूप कसं बनवायचं ते पण शेअर केलेलं आहे. आता सर्दी, ताप, खोकला असं पाऊस सुरू झाला की असं सुरू होतं, तर त्यासाठी असा झणझणीत आपण सूप पण इथं बनवून दाखवलेलं आहे. तर त्या अगोदर मटण स्वच्छ धुवून घ्यायचं. नंतर घ्यायचं पातेलं. तुम्हाला छान असं जर सूप बनवायचं असेल तर मटण हे पातेल्यातच शिजवा, कुकरमध्ये घालू नका. नंतर इथं पातेलं गरम झाले की मटण घालायचं. नंतर हळद घालायची, चवीनुसार मीठ आणि तेल घालायचं. आणि छान आता हे मिक्स करून घ्यायचं. हळद तेलात आणि मिठात व्यवस्थित. आणि छान आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून द्यायचं. एक 3 ते 4 मिनिट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही. अगोदर झाकण ठेवायचं. आणि आपण सूपसाठी लागणारं साहित्य बघूया. तर त्यासाठी कांदा, एक मोठा चिरलेला कांदा, लसण, अद्रक आणि कोथिंबीर. नंतर घ्यायचं मिक्सर. मिक्सरला हे वाटण लावून घ्यायचं, म्हणजेच बारीक करून घ्यायचं. पाणी अजिबात घालायचं नाही. छान आता हे वाटण असं तयार झालं होतं. नंतर इकडं मटणामध्ये ते वाटण घालायचं. जर तुम्हाला सूप करायचं असेल तर तुम्ही असं घालू शकतात. नाहीतर मग तुम्हाला सूप नाही बनवायचं असलं तर तुम्ही कांद्यात छान त्याला परतून घ्यायचं फक्त मटण. आता सध्या पावसाळी वातावरण आहे, तर आमच्याकडे थोडा सर्दी ताप होता, तर त्यासाठी मी सूप पण बनवलं होतं. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करायचं मटण अद्रक, लसण, कांदा आणि कोथिंबीरीच्या पेस्टमध्ये. पूर्ण मटणाला ही पेस्ट लागल्या गेली पाहिजेत. आणि आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परत झाकण ठेवायचं. आणि थोडं हलकं पाणी घालायचं, म्हणजे ते खाली लागणार नाही म्हणून. नंतर परात ठेवायची आणि परातीवर पाणी गरम करायला ठेवायचं. ते पण कोमटच पाणी घातलं होतं मी, थंड पाणी घातलं नाही. आणि असं कोमट पाणी झालं की भाजीत घालायचं. थंड पाणी अजिबात घालायचं नाही. आणि इथं आता व्यवस्थित भाजी शिजून घ्यायची. पातेल्यात थोडा वेळ लागतो भाजी शिजायला, पण टेस्ट खूप भारी लागते पातेल्यातल्या भाजीची. आता आपण इकडं मटण शिजेपर्यंत भाजीचं वाटण तयार करून घेऊया. तर त्यासाठी खोबरं, हरभऱ्याची डाळ, कांदा, लसण, अद्रक आणि कोथिंबीर आणि मसाला अगोदर मी भाजून ठेवला होता. नंतर इकडं वाटण तयार करून घ्यायचं, मिक्सरला बारीक करून घ्यायचं. थोडं पाणी घालून हे वाटण तयार करून घ्यायचं, म्हणजे वाटून घ्यायचं. आणि चला आता वाटण तर तयार झालं होतं आपल्या इकडं. आणि इकडं मटणाची भाजी पण आपली व्यवस्थित शिजली गेली. मी तुम्हाला म्हणजे खूप मोठा व्हिडिओ पण दाखवला नाही, शिजायला थोडा वेळ लागला, मी तेवढं स्किप केलं. तुम्ही पण जास्त बोर होणार नाही म्हणून. फक्त भाजीला व्यवस्थित शिजू द्यायचं. शिजल्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून घेतली. आणि बघा इथं छान असं सूप पण तयार झालं होतं. आणि सुपाचा तर एवढा खमंग सुगंध येत होता त्यामधून. नंतर
त्याच पातेल्यामध्ये तेल घालायचं, म्हणजे फोडणीची तयारी करून घेऊया आपण. 1 चमचा लाल तिखट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि लाल तिखट व्यवस्थित फ्राय झाले की वाटण घालायचं. आणि आता श्रावण सुरू होणार आहे, तर त्यासाठी आता थोड्या दिवस आपले नॉनव्हेजचे जास्त व्हिडिओ येईल, तर त्यासाठी व्हिडिओ सगळे नक्की बघा. आणि इथं वाटण पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. म्हणजे गावाकडे पण सेम असंच मटण चिकन असंच बनवलं जातं. म्हणजे खूप सारे असा मसाला पण वापरला जात नाही, की खूप सारा मसाला असं नसतं. गावाकडे असं मसाला जास्त वापरत नाही, फक्त अंबारी मसाला आणि आपलं खोबरं, कांदा, हरभऱ्याची डाळ, लसूण, अद्रक, कोथिंबीर एवढंच गावाकडे पण मसाल्यामध्ये वापरलं जातं. आणि तुम्ही जर कमी मसाला खात असेल तर तुमच्यासाठी एकदम परफेक्ट हे मटण रस्सा इथं होणार आहे. आणि व्यवस्थित मसाला फ्राय झाला की थोडं पाणी घालायचं आणि त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मसाला शिजून घ्यायचा. आता तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचा. आणि बघा किती छान अशी तर्री आली होती. आणि चला आता इकडं मटण घालायचं त्यामध्ये. आणि पूर्ण मटण मी त्यामध्ये घातलं होतं. काही सूप आणि मटण मी बाजूला काढून ठेवलं होतं. आणि जेवढी तुम्हाला ग्रेव्ही बनवायचं तेवढं पाणी घालायचं, कोमट पाणी घालायचं. आणि इथं मी काही सूप आणि थोडं पाणी घातलं होतं, कोमट पाणी. आणि एवढी मी ग्रेव्ही बनवली होती. तर तयार झालं आपलं झणझणीत हे मटण रस्सा इथं. आणि 15 मिनिटात याला उकळ काढून घ्यायची. 15 मिनटं व्यवस्थित त्याला भाजीला उकळून घ्यायचं. नंतर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. उकळत्या भाजीमध्ये कोथिंबीर घातली की तिचा सुगंध इतका छान येतो. तर त्यासाठी थोडी उकळत्या भाजीमध्ये कोथिंबीर घालायची. आणि बघा हलकी तरी यायला आता सुरुवात झाली होती. नंतर थोड्या वेळासाठी परत ठेवून दिली मी, म्हणजे झाकण ठेवून दिलं. आणि थोड्याच वेळात छान असा भाजीला कलर यायला लागला होता आता. आणि कोणाकोणाला असा मटण रस्सा आवडतो ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही याला पोळीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत तर खरंच खूप छान लागते मटणाचा रस्सा. आणि छान आता भाजी व्यवस्थित उकळली होती. नंतर मी थोडी परत कोथिंबीर घातली. आणि नंतर इकडं प्लेटिंग पण करून घेतली. अगदी कमी मसाल्यामध्ये, कमी वेळेमध्ये हा मटण रस्सा इथं तयार झाला होता. तर नक्कीच ट्राय करा श्रावण सुरू होण्या अगोदर. तर चला मग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि नॉनव्हेजमध्ये तुम्हाला कोणता व्हिडिओ आवडायला बघेल हे पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर झणझणीत रसरशीत अस्सल गावठी मटण रस्सा आपला तयार आहे इथं.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.